विजेच्या अतिभारामुळे महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला असून 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। वसई पश्चिमेकडील माणिकपूर परिसरात शनिवारी सकाळी 10:30च्या सुमारास झालेल्या या जोरदार स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं। माणिकपूर परिसरात ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणाचे 315 केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे। या ट्रान्सफॉर्मरद्वारे परिसरातील 300हून अधिक ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो। शनिवारी सकाळी अचानक या ट्रान्सफॉर्मरमधून ऑइल गळती सुरू झाली आणि काही वेळातच मोठा स्फोट होऊन ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली। या घटनेची माहिती वसई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र आगीची तीव्रता एवढी जास्त होती की ट्रान्सफॉर्मरमध्ये असलेल्या विद्युत वाहिन्या आणि डीपी बॉक्स जळून खाक झाले आहेत। या स्फोटामुळे माणिकपूर परिसरात वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता। सध्या वाढत असलेल्या उकाड्यामुळे नागरिक एसी, कूलर आणि इतर उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत। परिणामी विजेचा वापर कमालीचा वाढला आहे। याच अतिभारामुळे ही दुर्घटना घडल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे। साईडला तिकडे गाडी